नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपला अभ्यास चालू आहे. या माध्यमातूनच आपण क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नांचा संच आपण अभ्यासत आहोत. त्यात आपण प्रश्न 5वा अभ्यासत आहोत. प्रश्न 5वा अभ्यासत असताना आपण कोष्टक अभ्यासलेलं आहे, आकृत्या पण अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उतारा अभ्यासून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जी काही आपल्याला लिहावयाची असतात ते आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येते की पहिल्यांदा आपण 2 उतार्यांबद्दल आपण माहिती सुद्धा घेतलेली आहे. यावरून आपल्याला अशी कल्पना आलेली आहे की उतार्यावर दिलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याची आपल्याला कल्पना आलेली आहे. पण याचा थोडासा सराव आवश्यक आहे. म्हणून क्वेश्चन बँकमध्ये पुढे देण्यात आलेली जी काही उदाहरणे आहेत ती आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण तिसरा जो काही उतारा देण्यात आलेला आहे तो आपल्याला अभ्यासावयाचा आहे. यामध्ये आपल्याला कल्पना आहे की या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला उतारा हा मन लावून म्हणजेच लक्ष देऊन व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला वाचायचा असतो. वाचल्यानंतर आपल्याला लगेच एक त्याची आयडिया आपल्याला लक्षात येते, सेंट्रल आयडिया आपल्याला लक्षात येते आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला त्यामध्ये शोधता येतात. का तर ते उत्तरे जी काही आहेत त्या उतार्यामध्येच दडून बसलेली असतात. ती आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला सोडवता येतात. त्याचा थोडासा सराव केला की सहज पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यापुढे दिलेला जो काही उतारा आहे तो आपण अभ्यासूया. आता तिसरा जो काही उतारा देण्यात आलेला आहे, पहिल्यांदा आपण उतारा वाचूया आणि वाचत असताना आपण जर अंडरलाईन जर थोडी केली तर लगेच आपल्याला सांगता येतं की काही प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला सापडू शकतात. यात आपण वाचन करूया. भारतात ऑटोमोबाईल, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादीची बाजारपेठ हे अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे आहेत. या सर्व बाजारामध्ये प्रत्येक विशिष्ट उत्पादनासाठी काही विशिष्ट कंपन्या आहेत. द्वयाधिकार हे अल्पाधिकाराचा एक विशेष प्रकार आहे, ज्यात 2 विक्रेते आहेत. द्वयार्थाचा अंतर्गत असे मानले जाते की 2 कंपन्यांनी विकलेले उत्पादन एकसंघ आहे आणि त्यास पर्याय नाही. 2 कंपन्या बाजारात मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणारी उदाहरणे आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स मार्केटमधील पेप्सी, कोका कोला, व्यावसायिक मोठ्या जेट विमानांच्या बाजारात एअरबस आणि बोईंग, स्मार्टफोन आणि संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम, मोठ्या तंत्रज्ञानामध्ये अल्पाधिकाराची उत्कृष्ट उदाहरणे प्रदान करतात. ॲपल, iOS आणि गुगल अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमवर अधिराज्य गाजवतात. संगणक ऑपरेटिंग सिस्टीम आणि मायक्रोसॉफ्टच्या ॲपल विंडोजच्या छायेत आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण हा उतारा वाचलेला आहे. वाचल्यानंतर आपल्याला ताबडतोब या माध्यमातून लक्षात येतं की या ठिकाणी अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे दिलेली आहेत आणि भारतामध्ये अल्पाधिकार बाजारपेठेची जी काही उदाहरणे आहेत ती या माध्यमातून सांगितलेली आहेत. आणि द्वयाधिकार हा अल्पाधिकार बाजारपेठेमधलाच एक प्रकार आहे हे देखील या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न कोणते आहेत ते आपण अभ्यासूया आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊया. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिला जो काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पहा प्रश्न पहिला, भारतातील अल्पाधिकार बाजारपेठेचे एक उदाहरण द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्येच दिलेलं आहे पहिल्यांदाच. तर पहा इथं आपण अंडरलाईन केलेली होती की भारतात ऑटोमोबाईल, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादी बाजारपेठ ही अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे आहेत. यापैकी एक उदाहरण आपल्याला द्यावयाचं आहे. मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपण
सहज पद्धतीनं आपण लिहू शकतो. भारतातील ऑटोमोबाईल, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादी अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे आहेत. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. आता दुसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, द्व्याधिकार ही संकल्पना एका उदाहरणाने स्पष्ट करा. आता द्व्याधिकार आपल्याला सांगता येतं की अल्पाधिकार बाजारपेठेचाच एक प्रकार आहे असं आपण सांगितलेलं आहे. पॅसेजमध्ये उतार्यामध्ये तशा पद्धतीचं देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला द्व्याधिकाराची जवळपास एकसारख्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या दोन उत्पादकामधील स्पर्धा म्हणजेच द्व्याधिकार बाजारपेठ होय असं आपल्याला सांगता येतं. आता याचं उदाहरण आपल्याला म्हणता येतं की पेप्सी व कोका कोला आणि जेट विमान. आता जेट विमानाचं उत्पादन करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की एअरबस व बोईंग या दोन कंपन्या हे द्व्याधिकार यामध्ये येतात. अल्पाधिकार बाजारपेठेचाच तो एक भाग आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एअरबस आणि बोईंग यामध्ये या दोन कंपन्यांमध्ये आपल्याला आपापसामध्ये स्पर्धा जेट विमानाच्या उत्पादनाच्या माध्यमातून दिसून येते असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये देण्यात आलेला तिसरा प्रश्न कोणता आहे तो अभ्यासूया. वरील उतार्याविषयी तुमचे व्यक्तिगत मत नोंदवा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिगत मत नोंदवत असताना उतारा आपण वाचल्यानंतर आपलं व्यक्तिगत मत आपल्याला नोंदवत असताना आपण आपलं मत आपल्याला काय वाटतं या बाजारपेठेबद्दल ते आपल्याला लिहावयाचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येतं की उतार्यामध्ये जे काही बाबी दिलेलं आहे त्याचा थोडक्यात सारांश घेतला आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपलं मत थोडंसं मांडलं की या प्रश्नाचं व्यवस्थित पद्धतीनं उत्तर आपल्याला सहज पद्धतीनं आपल्याला लिहिता येऊ शकतं. त्यासाठी थोडासा सराव आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता या उतार्याबद्दल आपलं स्वमत तिसऱ्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, भारतात उत्पादनाच्या काही क्षेत्रात अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे आढळून येतात. द्व्याधिकार हा अल्पाधिकार बाजारपेठेचा प्रकार आहे. उदाहरणार्थ पेप्सी, कोका कोला. स्मार्टफोन, संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करणाऱ्या कंपन्या या देखील अल्पाधिकाराची उदाहरणे आहेत. उत्पादन, किंमत, बाजारपेठेवर लक्षणीय नियंत्रण हे अल्पाधिकार बाजारपेठेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेत अल्पाधिकार स्पर्धा दिसून येत आहे. अनेक मोठ्या कंपन्या छोट्या लहान कंपन्यांना विकत घेत आहेत. त्यामुळे या दोन कंपन्या बाजारपेठेत पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवतात. आपापसातील स्पर्धा कमी करत मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. मोठ्या कंपन्यांच्या छायेत छोट्या कंपन्या काम करत आहेत. त्यात आपापसातील स्पर्धा नष्ट होऊन मोठ्या कंपन्यांचे बाजारपेठेतील वर्चस्व वाढत आहे. अशा पद्धतीनं आपण आपलं स्वमत, आपलं मत आपण मांडू शकतो. अशा पद्धतीनं यासाठी 2 गुण आणि पहिल्या 2 प्रश्नासाठी 1-1 अशा पद्धतीने एकूण 4 गुणासाठी विचारण्यात आलेला हा प्रश्न असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील जो काही उतारा आहे, चौथा उतारा, तो आपण सोडवूया. आता चौथा उतारा सोडवत असताना पहिल्यांदा काय केलं जातं, तर आपल्याला उतारा व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला वाचावयाचा असतो. तर पहिल्यांदा आपण उतारा वाचून घेऊ. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादन व व्यापार बंद राहिल्याने या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था विस्तारण्याऐवजी आकुंचन पावणार आहे. ही बाब अर्थसंकल्पात स्पष्ट केली आहे. भारताच्या इतिहासातील हा प्रथमच कागदविरहित अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थव्यवस्था आकुंचन पावत असताना मांडला गेलेला हा स्वातंत्र्यानंतरचा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 5% अधिक दाखविण्यात आली आहे. एकीकडे कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि दुसरीकडे सर्वच क्षेत्राच्या वाढत्या अपेक्षा यांचा समतोल साधत अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीत 137%
आरोग्य सेवेच्या तरतुदीत 137% भरभक्कम वाढ या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या अर्थसंकल्पामध्ये 2021-22 या वर्षात अपेक्षित उत्पन्न 34,325 कोटी रुपये आणि अपेक्षित खर्च 35,83,000 कोटी रुपये व्यक्त केलेला आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन, रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. परंतु प्राप्तिकराची स्थिती पूर्वीप्रमाणेच ठेवलेली आहे. कृषी क्षेत्रासाठी 16.5 लाख कोटी, आरोग्य सुविधेसाठी 2,23,000 कोटी, वीज वितरण योजनेसाठी 3 लाख कोटी, लघु मध्यम उद्योगासाठी 15,700 कोटी आणि सरकारी बँक भांडवलासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपण उतारा वाचलेला आहे, उतारा वाचल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की कोरोना हे जागतिक संकट आहे आणि या संकटाच्या माध्यमातून पुन्हा लॉकडाऊन केल्याने जी काही अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला विस्तारण्याऐवजी आकुंचन पावलेली आपल्याला दिसून येते. या पार्श्वभूमीवर मांडलेला हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाची माहिती या उतारामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या बाबीवरती किती तरतूद करण्यात आलेली आहे, कोणत्या बाबीला प्राधान्य दिलेलं आहे, या अर्थसंकल्प या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं एक पॅसेजची आयडिया आपल्याला लक्षात आलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला सोडवावयाची आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येतं की 3 प्रश्न आपल्याला विचारण्यात आहे. पहिला प्रश्न आहे, आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीत किती टक्क्यांनी वाढ केलेली आहे? आपण अभ्यासलेलं आहे 135% वाढ केलेली आहे. या अर्थसंकल्पात कोणकोणत्या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सांगता येतं की पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, उत्पादन, रोजगार निर्मिती, उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की उत्तर आपल्याला त्या पॅसेजमध्येच दडून बसलेलं असतं, ते आपल्याला शोधायचं आहे. इथं आपण शोधू शकतो आणि उतार्यातील माहितीच्या आधारे तुमचे व्यक्तिगत मत नोंदवा. अशा पद्धतीच्या 2 गुणांचा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या प्रश्नांची उत्तरे आपण लिहावयाची असतात आणि या पद्धतीनं आपण सहज पद्धतीनं आपण लिहू शकतो. आता आरोग्य सेवेसाठी आपल्याला सांगता येतं की तरतुदीत किती टक्क्यांनी वाढ केलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिल्या प्रश्नांचं उत्तर आत्ताच आपण सांगितलं की 137% वाढ या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सेवेच्या तरतुदीमध्ये 137% वाढ केलेली आहे असं आपण लिहू शकतो. दुसरा प्रश्न, कशाला प्राधान्य दिलेलं आहे? या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन, रोजगार निर्मिती, उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे, याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की तुमचं जे काही स्वमत आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे स्वमत म्हणजे स्वतःचं मत आपल्याला लिहायचं आहे. या उतार्याबद्दल याबद्दल आपल्याला काय वाटतं, या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीबद्दल आपल्याला काय वाटतं, या माध्यमातून आपल्याला लिहायचं आहे. काही बाबींचं आपण स्वागत करू शकतो. एखादी उणीव आपल्याला वाटली, एखाद्यावरती जास्त तरतूद आवश्यक वाटली, ते सुद्धा आपण या माध्यमातून लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे स्वमताचं, त्यामध्ये कोरोनाच्या जागतिक संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. कागदविरहित अर्थसंकल्प सादर करून योग्य संदेश देण्यात आला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सेवेवर करण्यात आलेली तरतूद स्वागतार्ह आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, कृषी, उद्योग, रोजगार निर्मिती हे क्षेत्र खूपच महत्त्वाचे आहे. कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, तेव्हा नवीन रोजगार निर्मिती,
व लोकांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी पुरेशी तरतूद करणे आवश्यक होते. अशा पद्धतीचं आपलं स्वमत आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. याची आपल्याला कल्पना आहे की लॉकडाऊनच्या माध्यमातून कामगारांचं जे काही पलायन अनेक ठिकाणी झालेलं होतं आणि त्यांचे जे काही हालापेष्टा झालेल्या होत्या त्यांना जीवनावश्यक गरजा भागवण्याची तरतूद, त्यांचा गेलेला रोजगार पुन्हा मिळवून देण्यासाठी या बाबी या ठिकाणी प्रकर्षानं जाणवतात. ते आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण स्वमत आपलं स्वतःचं लिहू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून शेवटचा म्हणजेच क्वेश्चन बँकमध्ये देण्यात आलेला शेवटचा जो काही उतारा आहे तो आपण अभ्यासूया. शेवटच्या उतार्यामध्ये म्हणजे 5वा उतारा जो काही देण्यात आलेला आहे तो आपण पहिल्यांदा मन लावून त्याचं वाचन करूया. उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी म्युच्युअल फंड, मर्चंट बँकिंग, व्हेंचर कॅपिटल फंडिंग इत्यादी पारंपरिक क्रियामध्ये विविधता आणली आहे. तसेच भाड्याने देणे आणि फॅक्टरिंग सेवा अशा पॅराबँकिंग कार्यातही वाढ आहे. मर्चंट बँकिंगमध्ये इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग, वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इत्यादी किरकोळ बँकिंग व्यक्तीस वैयक्तिक वापरासाठी आर्थिक सेवा देतात. जसे गृहनिर्माण कर्ज, ग्राहक टिकाऊ वस्तूंची कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी. बँकांनी जीवन विमा व्यवसायात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून जो काही आपण उतारा वाचलेला आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की सार्वजनिक बँका जे काही आहेत, नॅशनलाइज बँका जे काही आहेत त्यांच्या कार्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत चाललेला आहे आणि उदारीकरणानंतर खाजगी बँका आणि सार्वजनिक क्षेत्राची बँका यामध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्य कशा पद्धतीनं बदलत चाललेली आहेत हे उतार्यामध्ये देण्यात आलेले आहे. या उतार्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत ती प्रश्न आपण सोडवूया. यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेल्या विविधतेचे क्षेत्र ओळखा. म्हणजे उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेले विविध क्षेत्रामध्ये जो काही ते बँकांनी प्रवेश केलेला आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे हे सांगण्यासाठी 1 गुण आपल्याला देण्यात येऊ शकतो. यामध्ये आपल्याला सांगता येतं की रिटेल बँकिंग अंतर्गत देऊ केलेल्या आर्थिक सेवांचा उल्लेख, म्हणजे त्यामध्ये आपल्याला किरकोळ बँकेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. इथं दिलेलं आहे ग्राहक टिकाऊ वस्तूंसाठीची कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी बँकांना जीवन विमा या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या कशा आहेत, वैयक्तिक सेवा रिटेल बँकिंग अंतर्गत देऊ केलेल्या आर्थिक सेवांचा उल्लेख कोणता, याला 1 गुण देण्यात आलेला आहे. आणि नेहमीच्या पद्धतीनं वरील उतारा आधारित आपले वैयक्तिक मत आपल्याला लिहावयाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये देण्यात आलेल्या 3 प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ती आपण देऊया. पहिला प्रश्न जो काही देण्यात आलेला आहे त्याचं उत्तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की म्युच्युअल फंड, मर्चंट बँकिंग, व्हेंचर कॅपिटल इत्यादी पारंपरिक कार्यामध्ये वाढ झालेली आहे. पॅराबँकिंग कार्यात देखील वाढ झालेली आहे सार्वजनिक बँकांच्या. मर्चंट बँकिंगमध्ये इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग, वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इत्यादी कार्य, ही सर्व कार्य आपल्याला सांगता येतं की आपल्या उतार्यामध्ये आपल्या पॅसेजमध्ये देण्यात आलेली आहे. ती कार्य आपल्याला बदललेली कार्य कोणती ते आपल्याला या माध्यमातून आपल्याला लिहिता येईल. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की किरकोळ बँकिंग वैयक्तिक वापरासाठी ग्राहकांना आर्थिक सेवा देतात. गृहनिर्माणासाठी कर्ज, टिकाऊ वस्तूसाठी कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी. म्हणजे आपल्याला सांगता येतं की रिटेल बँकिंगमध्ये म्हणजेच किरकोळ बँकिंगमध्ये वैयक्तिक वापरासाठी आपल्याला सांगता येतं की ग्राहकांना विविध आर्थिक सेवा दिल्या जातात. त्यामध्ये गृहनिर्माणासाठी कर्ज, हाऊसिंग लोन दिलं जातं, टिकाऊ वस्तूसाठी कर्ज आपल्याला दिलं जातं, वाहन कर्ज आपल्याला दिलं जातं, एज्युकेशनल लोन, शैक्षणिक कर्ज दिलं जातं, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा इतर सेवा
सार्वजनिक क्षेत्रातील बँका ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये देत आहेत असं आपल्याला सांगता येतं. या माध्यमातून आपलं जे काही वैयक्तिक मत आहे ते वैयक्तिक मत आपल्याला या पद्धतीनं मांडता येईल. यापेक्षा आपलं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं. उदाहरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं वैयक्तिक मत मांडायचं हे आपण सराव केला की सहज पद्धतीनं आपण हा देखील प्रश्न आपण सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक मत जे काही आहे, उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची खाजगी बँकांशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या पारंपरिक कार्यात विविधता आणलेली आपल्याला दिसून येते. पॅरा बँकिंग कार्यात वाढ केली आहे. मर्चंट बँकिंगच्या विविध सेवा सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. ग्राहकांना किरकोळ बँकिंग अंतर्गत विविध आर्थिक सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. थोडक्यात, उदारीकरणानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका यांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. नवनवीन क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्तम वैयक्तिक आर्थिक सेवा मिळत आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्य जी काही आहेत, कार्य विस्तारलेली आहेत, गुणवत्ता वाढवलेली आहे, विविध वैयक्तिक ग्राहकांना सेवा देत आहेत. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की व्यावसायिक दृष्टिकोन त्यांनी स्वीकारलेला आहे आणि नवनवीन क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्तम वैयक्तिक आर्थिक सेवा मिळत आहेत. अशा पद्धतीनं आपण आपलं वैयक्तिक मत या माध्यमातून मांडू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नसंचामध्ये क्वेश्चन बँकमध्ये देण्यात आलेला 5वा प्रश्न सोडवता येतो. अशा पद्धतीनं विविध प्रश्नांचा आपण सराव केला की सहज पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो आणि या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त गुण या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला सहज पद्धतीनं घेता येतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.